350 वर्षांची भयान शांतता, गुलामगिरीच्या अंधारात चाचपडणारा हा सबंध महाराष्ट्र, आया बहिणीची लुटली जाणारी अब्रू आणि शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली मरण यातना, दिल्लीचा औरंगजेब असो की विजापूरचा आदिलशाह किंवा गोवळकोंड्याचा कुतुबशाह, या सुलतानांच्या पायाखाली या मातीचा स्वाभिमान रोज तोडला जात होता. परंतु नियतीला हे मंजूर नव्हतं आणि 6 जून 1674 रोजी सह्याद्रीच्या काळजातून एक हुंकार निघाला, ज्याने दिल्लीच्या तख्तालाही हादरा बसला. तोफा कडाडल्या, नगाऱ्यांचा नाद आसमंतात घुमला आणि दुर्गराज रायगडाने गर्जना केली की या मातीला तिचा बाप मिळालाय. 32 मन सोन्याचं सिंहासनावर, अंगावर सोन्याच्या जरिया वस्त्र पांघरून, डोक्यावर छत्र आणि हातात स्वराज्याची ढाल घेऊन एक जगज्जेता योद्धा विराजमान झाला, ज्यांच्या केवळ नावाने शत्रूच्या छातीत धडकी भरायची. ते छत्रपती शिवाजी महाराज आज अधिकृतपणे या जगाचे राजे झाले होते. आज आपण फक्त इतिहास ऐकणार नाही आहोत, तर आज आपण अनुभवणार आहोत या सुवर्ण क्षणाचा जिवंत थरार, ज्याने 350 वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या एका फटक्यात तोडल्या आणि या मातीच्या कणाकणात स्वाभिमानाचं एक नवं युग जन्माला घातलं. आज आपण साक्षीदार होणार आहोत या अथांग आनंदाचे. आणि ज्या दिवशी या मातीला तिचं हक्काचं छत्र मिळालं, शतकांची गुलामी कायमची संपली आणि एका शिवयुगाचा सुवर्ण काळ सुरू झाला. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी झालेला शिवराज्याभिषेक हा केवळ एका राज्याचा राज्याभिषेक नव्हता, तर तो 350 वर्षांची परकीय गुलामगिरी मोडून काढणारा आणि या देशाच्या स्वाभिमानाला सिंहासनावर बसवणारा एक युगांतकारी इतिहास होता. 1674 मध्ये मुघल बादशाह आदिलशाह आणि कुतुबशाह यांचे लेखी शिवराय हे स्वतंत्र राजे नसून केवळ एक बंडखोर जमीनदार किंवा जागीरदार होते. कायदेशीर भाषेत सांगायचे तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वभौम राजा म्हणून मान्यता नव्हती. त्या काळात परकीय सत्तांशी अधिकृत तह करताना, व्यापारी करार करताना किंवा स्वतःचे चलन जारी करण्यासाठी एका राज्याभिषेक झालेल्या स्वतंत्र राजाची कायदेशीर स्वाक्षरी आवश्यक असायची. त्यातच काही सनातनी घटकांनी असाही आक्षेप घेतला होता की शिवराय क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना राजा होण्याचा अधिकार नाही. या सर्व कायदेशीर आणि सामाजिक अडचणींवर कायमचा पडदा टाकण्यासाठी, परकीय सुलतानांना सडेतोड राजकीय उत्तर देण्यासाठी आणि 18 पगड जातीच्या आपल्या रयतेला एका हक्काचा, सार्वभौम आणि अधिकृत राजा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा सोहळा मराठा साम्राज्याला जगात एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून प्रस्थापित करणारे एक महान दूरदृष्टी राजकारण होते. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी दुर्गराज रायगडाची निवड करण्यात आली आणि त्याची पूर्वतयारी कित्येक महिने आधीपासूनच अत्यंत भव्य प्रमाणावर सुरू झाली होती. राज्याभिषेकाचे मुख्य पुरोहित म्हणून काशीचे अत्यंत विद्वान आणि प्रकांड पंडित गागा भट्ट यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. गागा भट्ट यांनी प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून शिवरायांचा वंश हा सूर्यवंशी क्षत्रिय असल्याचे सिद्ध केले होते आणि सनातनांचे आक्षेप फेटाळून लावले. या सुवर्णाक्षराचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण स्वराज्यातून लाखो मावळे, सरदार आणि सामान्य जनता रायगडावर गोळा झाली होती. राज परिवारातून राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी सोयराबाई, पुतळाबाई आणि युवराज संभाजीराजे उपस्थित होते. तसेच मोरोपंत पिंगळे, रामचंद्र नीलकंठ मुजुमदार आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अष्टप्रधान मंडळाचे सर्व प्रमुख स्तंभ. विशेष म्हणजे या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय महत्व होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा वकील हेनरी ऑक्सिडन हा इंग्रज प्रतिनिधी म्हणून मौल्यवान नजरांना घेऊन राजगडावर उपस्थित होता, ज्याने आपल्या रोजनिशीत या सोहळ्याचे डोळे दिपवणारे वर्णन लिहून ठेवले आहे. याशिवाय डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज राजदूतांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला. 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, वार शनिवार. या दिवशी पहाटेच्या मंगल मुहूर्तावर मुख्य विधींना सुरुवात झाली. सर्वप्रथम महाराजांना पवित्र स्नानाचा विधी पार पडला. एका सुशोभित लाकडी पाटावर महाराज, महाराणी सोयराबाई आणि युवराज शंभूराज एकत्र बसले होते. हे स्नान अत्यंत अद्वितीय होते, कारण स्वराज्यातील निष्ठावंत मावळ्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून 7 पवित्र नद्यांचे पाणी कावडीतून आणले होते. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू आणि नर्मदा या नद्यांच्या आणि समुद्राच्या पवित्र जलाने भरलेले सुवर्णाचे कलश मंत्रोच्चाराने जयघोषात महाराजांच्या डोक्यावर अभिषेकासाठी रिकामे करण्यात आले.
या पवित्र स्नानानंतर महाराजांनी दूत वस्त्रे परिधान केली, कुलदैवतेचे आणि तुळजाभवानीचे स्मरण केले आणि राजमाता जिजाऊंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्या माऊलीने स्वराज्य उभे राहत असताना आपले सर्वस्व पणाला लावले होते. सकाळी साधारण सूर्योदयानंतर 2 घटिकांच्या सुमारास महाराज रायगडाच्या मुख्य आणि भव्य सभा मंडपाकडे निघाले. तिथे अष्टप्रधान मंडळाच्या 8 स्तंभांनी वेढलेले आणि अत्यंत देखणे आणि भव्य 32 मन सोन्याचे सिंहासन उभे होते. सिंहासनाविषयी बोलायचं झालं तर इतिहास काळात वजनाचे मोजमाप मन आणि शेर यामध्ये केले जायचे. शिवकाळातील एक मन म्हणजे साधारणतः 40 शेर. या हिशोबाने 32 मन म्हणजे साधारण 1200 ते 1280 किलो शुद्ध सोने. या सिंहासनाला जगातील अत्यंत मौल्यवान हिरे, माणिक, पाचू आणि नवरत्ने जडण्यात आलेली होती. सिंहासनाचा मुख्य हेतू हाच होता की परकीय सुलतान मुघल आदिलशाह नेहमी हिनवायचे की मराठे म्हणजे डोंगरातील उंदीर, त्यांच्याकडे संपत्ती नाही आणि वैभव सुद्धा नाही. शिवरायांना या राज्याभिषेकाद्वारे आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनाद्वारे विजापूर, गोळकोंडा आणि दिल्लीच्या बादशाला दाखवून द्यायचे होते की मराठ्यांचे साम्राज्य केवळ सैन्यानेच नाही तर वैभवाने आणि संपत्तीने तितकेच बलाढ्य आणि स्वतंत्र आहे. महाराज अत्यंत संत, तेजस्वी आणि सिंहासारखी पावले टाकत सिंहासनाच्या पायऱ्या चढले. गागा भट्ट यांनी निश्चित केलेल्या अत्यंत शुभ अशा घटकेला शिवरायांचा हात धरला आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ऐतिहासिक सिंहासनावर विराजमान झाले. राजे सिंहासनावर बसताच गागा भट्ट यांनी शिवरायांच्या डोक्यावर रत्नजडित सुवर्ण छत्र धरले आणि आपल्या खणखणीत आवाजात घोषणा केली, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो प्रसंग इतका भव्य होता की गडावरच्या तोफा कडाडल्या आणि एका पाठोपाठ एक तोफेचा आवाज ऐकून संपूर्ण सह्याद्रीचे कडे जणू शहारले. रायगडावरून निघालेल्या तोफांचा हा आवाज प्रतापगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर करत अख्ख्या महाराष्ट्रात गुंजला. तेव्हा तो आवाज गुंजला तो मुघल सल्तनतच्या काळजात धडके भरवणारा होता. महाराज सिंहासनावर बसल्यानंतर छत्रपतींनी रयतेसाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी एक पवित्र आणि कल्याणकारी प्रतिज्ञा घेतली. त्यांनी स्पष्ट केले की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे राज्य कुठल्याही एका राजाचे किंवा घराण्याचे नसून या मातीतील कष्टकरी, शेतकरी आणि 18 पगड जातीच्या रयतेचे आहे. या सिंहासनावरून कधी कुणावरही अन्याय होणार नाही. स्त्रियांची अब्रू, गरिबांचे आणि दीनदुबळ्यांचे रक्षण करणे हेच या शासनाचे आद्य कर्तव्य असेल. या प्रतिज्ञेसोबतच महाराजांनी गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून काढणारे 3 क्रांतिकारी निर्णय घेतले. पहिले म्हणजे त्यांनी राजकीय चलन नाकारून स्वतःचे शिव छत्रपती हे सोन्याचे आणि तांब्याचे शिवराई हे चलन बाजारात आणले. दुसरे म्हणजे जुलमी परकीय कालगणना बंद करून शिवराज्याभिषेक शक 1 ही स्वतःची नवीन मराठी कालगणना सुरू केली. आणि तिसरे म्हणजे प्रशासनातून फारसी आणि उर्दू शब्द हद्दपार करून संस्कृत आणि मराठी भाषेला राजाश्रय देणारा राज्य व्यवहार कोश तयार केला. हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे केवळ एका राज्याचा उत्सव नव्हता, तर तो या देशाचा संस्कृतीचा, भाषेचा आणि अस्मितेचा पुनर्जन्म होता. राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या जन्मापासून पाहिलेले अथांग स्वप्न त्या दिवशी प्रत्यक्षात आले होते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. पण या सोहळ्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी 17 जून रोजी जिजाऊंनी बाल किल्ला पाचाड येथे जगाचा निरोप घेतला. तरी त्यांनी आपले जीवन कर्तव्य पूर्ण केले होते. अशा प्रकारे 6 जून 1674 रोजी सह्याद्रीच्या कुशीत दुर्गराज राजगडावर अशा प्रकारे 6 जून 1674 रोजी सह्याद्रीच्या कुशीत दुर्गराज रायगडावर भारताच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण आणि प्रेरणादायी पाळण लिहिले गेले, जे आजही 350 वर्षानंतर ऐकताना प्रत्येक नागरिकाच्या धमन्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि विरसी निर्माण होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा इतिहासातील प्रेरणादायी आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. जय महाराष्ट्र.